नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत लोकसभेत सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करायची ही 9वी वेळ आहे. 9व्यांदा सादर केला आहे त्यांनी. या अगोदर आधीच्या सरकारमधले काँग्रेस सरकारमधले पी चिदंबरम यांनी 9व्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे. म्हणजे चिदंबरम यांच्या विक्रमाशी निर्मला सीतारामन यांनी बरोबरी केली आहे. 10 वेळा अर्थसंकल्प मांडायचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी जर निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतील तर ते मोरारजींच्या विक्रमाशी बरोबरी करतील. तो भाग ठीक आहे, परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे? सामान्य माणसासाठी या अर्थसंकल्पाने सामान्य जनतेला नेमकं काय मिळालं आहे? सामान्य माणसाच्या आयुष्यात या बजेटने काय फरक पडणार आहे? सामान्य माणूस हाच विचार करतो. नेमकं काय मिळालं आपल्याला? काय स्वस्त आलं, काय महाग झालं, हे पाहणं या निमित्ताने उत्सुकतेचं राहील. GST सोपं बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हा आमचा मुख्य प्रयत्न असल्याचं निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यांचं भाषण 1 तास 25 मिनटं चाललं. या भाषणात त्यांचा विषय हाच होता की GST सोपा करायचं आणि रोजगाराच्या संधी वाढवायच्या. या 2 टार्गेट ठेवून त्यांनी हे बजेट मांडलेलं आहे. त्याचा काय फायदा होतो आपल्याला ते वर्षभरात कळेल. परंतु तातडीने बोलायचं झालं तर काय स्वस्त झालं? सामान्य माणसाला तोच इंटरेस्ट असतो की काय स्वस्त झालं. तर यात सांगायचं म्हणजे कॅन्सरवरची औषधं स्वस्त झाली आहे. कॅन्सर हा अतिशय दुर्धर आजार आहे. त्याचा उपचारही वेदनादायी आहे. तर कॅन्सरची औषधं स्वस्त झाली आहेत. मधुमेहाची औषधं स्वस्त करण्यात आली आहेत. कपड्याच्या किमती कमी होतील. क्रीडा साहित्य, खेळाचं साहित्य हे अतिशय महागडं आहे. ते यावेळेला स्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. मोबाईल आणखी स्वस्त होणार आहे. मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात असला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातून सरकारने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे की मोबाईल स्वस्त होतो आहे. EV बॅटरी, सौर पॅनल, CNG स्वस्त होत आहे. वैद्यकीय उपकरणं स्वस्त होत आहेत. LCD, LED स्वस्त होत आहेत. स्वदेशी कपडे स्वस्त होत आहेत. नंतर इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत, विजेवर चालणाऱ्या गाड्या, स्कूटर वगैरे वगैरे, कार, या इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होत आहेत. नंतर EV लिथियम बॅटरी ही स्वस्त होते आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घरात अपघात विमा असला पाहिजे. हे सरकारचा नवा प्रयत्न आहे. अपघात वाढले आहेत आणि अपघातानंतर माणसाला जो ताप होतो, मनस्ताप होतो, त्यातून जे खर्च होतात ते कमी व्हावे. त्या हिशोबाने अपघात विमा स्वस्त केला आहे. अपघात विमा. नंतर चामड्याच्या वस्तू, मायक्रोवेव्ह ओव्हन, परदेश प्रवास स्वस्त होतो आहे. मग महाग काय होतं आहे? दरवर्षी जी वस्तू महाग होते ती यावेळेला आणखी महाग होणार आहे. तिचं नाव आहे मद्य. दारूवरचा कर वाढवत आहेत. त्यामुळे दारू महाग होणार आहे.
सरकारने काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पही या अर्थसंकल्पात जाहीर केले आहेत. त्यात खादी प्रोत्साहन योजना हा एक खादीला प्रोत्साहन देण्याची योजना घेत आहेत. दुसरं म्हणजे 7 हायस्पीड कॉरिडॉर सुरू करतायत. 7 हायस्पीड कॉरिडॉर, त्यात एक आपल्या महाराष्ट्रात बोलायचं झालं तर मुंबई पुणे हा हायस्पीड कॉरिडॉर होतो आहे. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणजे रेल्वे प्रवासाचा वेग या कॉरिडॉरमुळे कमी होणार आहे. मुंबईतून पुण्याला जायला, पुण्यातून मुंबई यायला रेल्वेने जेवढा वेळ लागतो तो वेळ आता कमी लागणार आहे, कारण हायस्पीड कॉरिडॉर तो जाहीर झाला आहे. मुंबई पुणेच नव्हे तर पुणे हैदराबाद, हैदराबाद बंगळुरू, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बंगळुरू असे एकूण 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर करतायत. वाराणसी पाटणा हा एक रेल्वे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार संरक्षणाच्या बाबतीत अलर्ट झालं आहे. यावेळेस संरक्षण बजेट आपलं 15% वाढवत आहेत. या अर्थसंकल्पात डिफेन्सवरचा खर्च, देशाच्या संरक्षणासाठी लागणारा खर्च, त्याचं बजेट 15% वाढवलं आहे. म्हणजे डिफेन्स म्हणजे संरक्षण हा चिंतेचा विषय आहे सर्वांच्या. ज्या पद्धतीने सध्या युद्धजन्य वातावरण आहे त्या हिशोबात सरकारने 15% संरक्षण बजेट वाढवलं आहे. तर असे काही हायलाईट्स बजेटचे आहेत. बजेट फार किचकट असते, क्लिष्ट असते, ते समजून घ्यायला बराच वेळ लागतो. त्यातून या नेमक्या गोष्टी ज्या लक्षात आल्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या आहेत. कॉमेंट करा. नमस्कार.